नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्हमध्ये केलेली आणि ऑलमोस्ट निफ्टीमध्ये वन वे आज पॉझिटिव्ह मोमेंटमच राहिला आणि जसं निफ्टीनं 25,250च्या वरती मेंटेन राहिला। निफ्टीमध्ये फर्दर राईज आला। मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणले की निफ्टीला 25,250च्या वर गेला तर फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल, पण जो अपेक्षित होता की 25,400 ते 500 पर्यंत जाईल, पण तसं काही झालं नाही। ऑलमोस्ट निफ्टी 25,300 350 या रेंजपर्यंत गेला आणि ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होऊन बंद झाला। ऑलमोस्ट निफ्टी 180 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, बँक निफ्टी 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, सेन्सेक्स 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। बँक निफ्टी दिवसभरामध्ये थोडंसं डीप देण्याचा प्रयत्न करत होता, पण सरतेशेवटी सगळेच सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये गेले आणि ब्रॉड बेस बाईंग सगळ्या सेक्टर्समध्ये आल्यामुळे निफ्टीमध्ये एक चांगली मजबूत वन वे अपवर्ड मोमेंटम आला। कोणतेही डाऊन स्विंग्स निफ्टीमध्ये आज बघायला मिळालं नाही आणि एक चांगलं पॉझिटिव्ह सेशन आणि एक मजबूतीचं सेशन बघायला मिळाला, जेणेकरून मला वाटतं निफ्टी जो आहे तो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये फर्दर हायर लेवल्स निश्चित टच करू शकतो। त्यामुळे दिवस ओव्हरऑल चांगला राहिला। मार्केटची मजबूती आहे, मार्केट मजबूत आहे हे मार्केटच्या मोमेंटवरनं दिसते। त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर मला वाटतं निश्चित बाय साईडला ट्रेड करण्यात मला काय हरकत नाही, पण निफ्टी जर पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंग झाला तर निफ्टीला इमिजिएट बेसिसला 25,450 आणि 500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,300च्या खाली आलं तर 25,250 ते 25,200पर्यंत एखादी मायनर डिप येऊ शकते। अदरवाईज 25,300च्या वर मेंटेन आहे, तोपर्यंत निफ्टीमध्ये 25,450 आणि 25,500 हे दोन पॉसिबल टार्गेट उद्यासाठी निफ्टीला आहेत। 25,500च्या वर गेलं तरच मला वाटतं निश्चित एक चांगली शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होऊ शकते, कारण लास्ट टाईम आपण 25,450 वरूनच खाली आलो आहे 500च्या आसपास अराऊंडवरून। त्यामुळे निफ्टीसाठी आता 25,450 आणि 500 हा एक महत्त्वपूर्ण अडथळा आहे जो पार करणे आवश्यक आहे, तर निफ्टी फर्दर अपवर्ड मोमेंटम दाखवू शकते। अदरवाईज निफ्टी परत पुन्हा रेंज बाउंड राहू शकते। त्यामुळे निफ्टी 25,300च्या खाली आला तर 25,250 पहिला सपोर्ट, त्याच्या खाली 25,200 जो आजही निफ्टीनं ऑलमोस्ट 25,200 टच केला आणि त्यानंतर रिकव्हरी दाखवली। 25,200 मजबूत सपोर्ट आहे। हायर लेवलला 25,450 आणि 25,500 निफ्टीला मजबूत रेजिस्टन्स आहे। या रेंजमध्ये निफ्टी उद्या ट्रेड करू शकतं। बँक निफ्टीमध्ये 56,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 56,700 पहिला सपोर्ट आहे। 56,700च्या खाली आली बँक निफ्टी तर 56,500पर्यंत येऊ शकते। हायर लेवलला बँक निफ्टीला 57,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 57,100च्या वर गेलो तरच आपण फर्दर हायर लेवल्स बँक निफ्टीमध्ये बघू शकेन। अदरवाईज बँक निफ्टी जे आहे ते 56,700 ते 57,000 या रेंजमध्ये उद्या ट्रेड करू शकते। त्यामुळे या लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्ही ट्रेड करा। FIDIचा डेटा काल FISने विकले 1,060 करोडचं, DISने बाय केले 3,424 करोडचं, पण ओव्हरऑल FIचा विक्रीचा आकडा खूप कमी आहे। त्यामुळे मला वाटतं मार्केटनं आज ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह अपवर्ड मोमेंटम आहे, तेव्हा मला वाटतं निफ्टीमध्ये FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण FISने किरकोळ बाईंग केलं असेल असं वाटतं। निफ्टीमध्ये आज 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअरमध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये NSEमध्ये 1,790 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,045 शेअर्स पडलेत। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज सगळेच सेक्टर चांगले पॉझिटिव्हली रिॲक्ट झालेत। सगळे कोणतेही सेक्टर निगेटिव्हमध्ये क्लोज झालेलं नाही। आजच्या रॅलीला रियालिटी, मेटल, IT आणि बँक्स या सेक्टरनं लीड केले, त्यापाठोपाठ FMCG, ऑटो सेक्टर आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेससुद्धा पॉझिटिव्हमध्ये राहिलेले आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर फ्रान्सचे मार्केट चांगले पॉझिटिव्ह आहेत 2%, बाकी जर्मनी आणि UKचं मार्केट किरकोळ फ्लॅट आहे 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये। डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे ग्लोबल मार्केट्स तसं म्हटलं तर पॉझिटिव्ह अपवर्ड मोमेंटममध्येच आहेत। निफ्टीसुद्धा चांगली मजबूतीनं आज ज्या पद्धतीनं मजबूती दाखवली, मला वाटतं उद्या निश्चित एक चांगला पॉझिटिव्ह दिवस आपल्याला बघायला मिळू शकतो, पण अप अँड डाऊन स्विंग्स येऊ शकतात, कारण निफ्टी 25,500च्या वर गेला तरच फर्दर राईज येईल। अदरवाईज 25,200 ते 25,500मध्ये कन्सॉलिडेट होऊ शकतो। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।